मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योग योजना ग्रामीण भागातील शेतकरी व बेरोजगार युवकांसाठी स्वतःचा पशुधन व्यवसाय सुरू करा आणि आत्मनिर्भर बना। या योजनेमध्ये गाय, म्हैस, बकरी, कोंबडी याचा तुम्ही उद्योग चालू करू शकता। योजनेचा उद्देश एवढाच आहे की ग्रामीण भागातील शेतकरी व भूमिहीन बेरोजगारांना व महिलांना पशुपालन व्यवसायात नवीन सुरुवात करून त्यांची आर्थिक सहाय्य व त्यांना प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये: पशुपालन व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान, प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन, बँक कर्जासाठी सवलत व मदत, बाजारपेठ उपलब्ध करून देणे, दूध, मांस, अंडी उत्पादनातून निश्चित उत्पन्नाची संधी घेणे। या योजनेद्वारे दूध व्यवसाय, गाय, म्हैस पालन, दूध उत्पादनातून वाढ, निश्चित उत्पन्न निर्माण करणे, तसेच शेळी पालन व बकरे पालन, मांस व दुधासाठी उपयुक्त करणे आणि कुक्कुटपालन, लेयर, बॉयलर, अंडी व मांससाठी फायद्याचे। मित्रांनो, यामध्ये पात्रता आहे ग्रामीण भागातील शेतकरी, भूमिहीन बेरोजगार, युवा व युवती महिला, वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असावेत, किमान 8वी पास असावा, यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा, अर्जदार स्वतःच्या पशुधन व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असावा। अनुदानाचा लाभ: सबसिडी दूध व्यवसायावर कमीत कमी 35%, त्यानंतर शेळी पालनवर 40%, कुक्कुटपालनवर 40%, म्हैस पालनवर 35%, हे महत्त्वाचे अनुदान मिळणार आहे। व या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे: आधार कार्ड, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, शैक्षणिक दाखला, पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुक, प्रकल्प अहवाल व मोबाईल नंबर। ही माहिती जर तुम्हाला लागली तर तुम्हाला जवळच्या पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला भेट देऊन ही सविस्तर माहिती मिळेल। तसेच प्रकल्प तयार करताना तुम्हाला एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागेल। त्यानंतर वरील सर्व आवश्यक कागदपत्रासह अर्ज जमा करावा लागेल। तपासणी व मंजुरी: अर्जाची तपासणी केली जाईल, पात्र ठरल्यास मंजुरी दिली जाईल। कर्ज व अनुदान: बँक कर्ज मंजूर केल्यानंतर शासन अनुदान थेट बँकेत जमा होईल। व्यवसाय सुरू करा: प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन घेऊन आपल्याला पशुधन व्यवसाय सुरू करायचा आहे। तुम्हाला जे मार्गदर्शन व मदत येथे केला जाईल, विभागाकडून नियमित मार्गदर्शन व मदत तुम्हाला मिळत राहील। योजनेचे फायदे: स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो, आपलं उत्पन्न निर्माण करता येते आणि प्रशिक्षण व तांत्रिक मार्गदर्शन मोफत उपलब्ध करून दिले जाते। याबद्दल कोणती माहिती लागल्यास तुम्ही 1962 व वेबसाईट दिलेली आहे त्यावर जाऊन माहिती मिळू शकता। तसेच जिल्हा परिषद कार्यालयावर पण माहिती मिळेल। महत्त्वाची सूचना: अर्जदाराने सर्व माहिती खरी व अचूक भरावी। खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल। अनुदान फक्त व्यवसाय सुरू केल्यानंतरच मिळेल। योजनेचा लाभ फक्त एकदाच मिळेल। शासनाचे नियम व अटी लागू राहतील। धन्यवाद।